ही समोर जी दिसते तर ती तब्बल 25 किलोची कुऱ्हाड आहे. तर त्या नाण्याचे इथे रांजण भरलेले पाहायला मिळतात. इथं जे वेपनचं कलेक्शन आहे तर इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या भाल्यांचं इथं कलेक्शन पाहायला मिळते. ही जीप आहे ज्याच्यामध्ये गन लोड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये लाईव्ह जे आहेत तर ते काडतूस पण अवेलेबल आहेत. फ्रेंच, ब्रिटिश आणि मराठा शैलीमध्ये ज्या बंदुकी वापरली गेलेल्या आहेत तर त्या बंदुकी आपल्याला इथं पाहायला मिळतात. अश्मयुगीन हत्यारे इथं पाहायला मिळतात. म्हणजे तर मराठा शैलीतली इथं तोप जी आहे ते सगळ्यात वरती लावलेली पाहायला मिळते. दहालीचं वजन जे आहे ते तब्बल 75 किलो आहे. तर ते जिवंत रॉकेट्स ठेवलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथं अजून जे आहेत तर वेगवेगळी शस्त्र पाहायला मिळतात. ढाल असेल, तलवार असेल, भाला असेल, बर्ची असेल. त्याच्यानंतर कसं काय मंडळी, नमस्कार. तर आज आपलं भटकंतीचं नियोजन जे झालं होतं तर ते सातारा आणि सातारच्या पश्चिमेला जे असलेले सज्जनगड असेल, त्याच्यानंतर उरमोडी डॅम असेल आणि ठोसेघरचा वॉटरफॉल असेल तर तो आज आपल्याला पाहायला आपण निघालो होतो. पण सज्जनगड करून जरासं पुढे आल्यानंतर राईट साईडला आपल्याला एक संग्रहालय पाहायला मिळतं. श्रीमती काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय म्हणून. तर ह्याच्यामध्ये खरं तर इथं बॅनरला जसं लावलंय की शिवकाळातली काही शस्त्र असतील किंवा दैनंदिन वापरातल्या काही गोष्टी असतील तर त्या इथं पाहायला मिळतात. म्हणून आतमध्ये आलो आणि जरासं फिरलो तर असं वाटलं की नाही, ह्याच्यामधलं जे कलेक्शन आहे तर ते सगळ्यांना दाखवणं गरजेचं आहे. कारण हे खूप अशा दुर्मिळ गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतात. तर ही समोर जी आपल्याला इमारत दिसते तर ते मुख्य इमारत हीच आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं आपल्याला इथे कलेक्शन केलेलं पाहायला मिळतं. तर आपण जो आहे तर आल्याबरोबर इथं तिकीट काउंटर आहे. इथून 20 रुपयाचं प्रत्येकी तिकीट आहे. ते तिकीट घेतल्यानंतर अजूनच आपण जे तर ते संग्रहालय बघायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं ज्या गोष्टी पाहायला मिळतात ते याच्यामध्ये पूजेसाठी लागणारे जे जुन्या काळातलं सामान आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे तांबे असतील, त्याच्यानंतर अभिषेकाची पात्रे असतील, पूजेचं ताट असेल, खाण्याचा जो पान असतं त्या पाण्याचा जो विडा बनवून ज्या पाण्यामध्ये डब्यामध्ये ठेवलं जायचं ते पाणी इथं आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याचे डबे पाहायला मिळतात. तर ही कळशी जी आहे तर ती बंगालवरून आलेली आहे. त्याच्यानंतर ही महाराष्ट्रातली मराठी कळशी आहे. त्याच्यानंतर अभिषेकाचं पात्र इथं पाहायला मिळतंय. मथुरेवरून आलेले इथे एक वेगळं आपल्याला भांडं पाहायला मिळतंय ज्याच्यामध्ये कदाचित त्या काळातलं पूजेचं साहित्य एकत्रित केलं जात असावं. काही या बाजूला पितळेची पात्र आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये सगळ्यात वरती जे तर ते लहान स्केलपासून अगदी मोठ्या स्केलपर्यंत आपल्याला फिरकीचे तांबे पाहायला मिळतात. तर फिरकीच्या तांब्या ह्याच्याविषयी मला जास्त माहिती नव्हती. पण मी इथल्या सरांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं की जुन्या काळात ज्या वेळेला लोक प्रवासाला निघायचे तर पाणी एकवटण्यासाठी म्हणजे प्रवासात लागणारे जे पाणी आहे तर ते पाणी कॅरी करण्यासाठी एक पात्र कॅरी केलं जायचं, म्हणजे सोबत ठेवलं जायचं ज्याच्यामध्ये एक पेला असायचा छोटा आणि एक या प्रकारचं भांडं असायचं ज्याला फिरकीचा तांब्या. तर त्याच्यासाठीचं हे भांडं आहे. वरती अजून ग्लासचं कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे नक्षीकाम केलेले हँडमेड जे नक्षीकाम केलेले हस्तकलेने तर ते इथं आपल्याला वेगवेगळे ग्लास पाहायला मिळतात. थोडंसं पुढे आलो तर इथे एकदम भन्नाट गोष्ट आहे. तर हे जे कलेक्शन आहे हे ज्या सरांनी केलेलं आहे, किरण सरच नाव आहे ना त्यांचं, हां, हे कलेक्शन म्हणजे हा सगळा जो ऐवज ज्या माणसाने एकवटलाय तर इथं त्या सरांनी ज्या ज्या देशात प्रवास केलेला आहे त्या देशातली नाणी एकवटलीत आणि हा भला मोठा जुन्या काळातला पेटार आहे तर तो नाण्यांनी भरून ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता जवळपास इथं लिहिलंय की 60 देशातली जी नाणी आहेत तर ती नाणी या पेटाऱ्यामध्ये आपल्याला साठवलेली पाहायला मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही नावांवरूनच बघू शकता वरती अजमेर, कोल्हापूर, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, मथुरा, काशी आणि उज्जैन या अशा वेगवेगळ्या महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतभरून जी काही वेगवेगळ्या ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी मोठी भांडी आहेत तर ती इथं आपल्याला समोर पाहायला मिळतात. संपूर्ण भारताचा जो भाजी बनवण्याचा किंवा जुन्या काळात जसं आपण आता अलीकडच्या काळात बघितलं असेल की देवाचा प्रसाद हा अशा भांड्यांमध्ये केला जायचा तर त्या प्रकारची भांडी आहेत तर ती इथं आपल्याला खूप सारी वेगवेगळ्या ठिकाणची पाहायला मिळतात. त्याच्यानंतर थोडंच पुढे आलो आपण तर इथं आपल्याला सजीव तोफेचे गोळे पाहायला मिळतात आणि एक मुघल काळातली एक पूर्णाकृती तोफ इथं पाहायला मिळते ज्याचं कुठेही डॅमेज अजून झालेलं दिसत नाहीये. आणि ह्या अशा तोफा असायच्या ज्या जुन्या काळात युद्धांमध्ये वापरल्या जायच्या. तर ह्या तोफा संमिश्र धातूपासून बनवल्या जायच्या कदाचित त्यावेळेला, म्हणजे ज्याच्यामध्ये पंचधातू वगैरे वापरले जायचे.
तोफ वापर केल्यानंतर जास्त गरम होऊ नये म्हणून. आणि त्याच्यानंतर धातूचे गोळे असायचे जे तोफेमध्ये आत टाकले जायचे, दारू भरली जायची आणि दारूची वात लावून जी आहे तर ती तोफ पेटवली जायची आणि त्याच्यानंतर तोफ ब्लास्ट करून समोर जिथं कुठे त्याचा पॉइंट आउट केली असेल तर त्या ठिकाणी ती मारा करायची. तर पूर्णाकृती तोफ आहे आणि तोफ ओढायची जी गाडी आहे तर ती आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे जुन्या काळात प्राण्यांच्या सहाय्याने किंवा सैनिकांच्या सहाय्याने अशा तोफा गडावरती चढवल्या जायच्या आणि एका गडावरून दुसऱ्या गडावरती त्याचा मारा केला जायचा. तर इथं पूर्णाकृती एक तोफ पाहायला मिळते जी मुघलांच्या काळात वापरली गेलेली आहे. तिथून आपण जराचं पुढे आलो तर इथं वेगवेगळी पूजेची ताटं पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये समोरच आपल्याला दिसतंय तर ते मुघलांचं पूजेचं थाळीचं ताट इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर महाराष्ट्राची पूजेची थाळी पाहायला मिळते. कोकणातली इथं आपल्याला महाराष्ट्र कोकणातली पूजेची थाळी ताट जे तर ते पाहायला मिळते. वेगवेगळ्या धातूंची इथं भांडी अजून आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये खापर कळशी दिसते आपल्याला शिवकाळातली, गुजराती थाळी दिसते वरती, त्याच्यानंतर सोलापुरी थाळी आहे, रामेश्वरी थाळी एक वरती अजून पाहायला मिळते आणि रशियन फळांचं तबक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये फ्रूट प्लॅट करून आपण फळं कापून जी सर्व केली जायची तर त्याच्यासाठीची इथं आपल्याला एक फ्रूट प्लेट पाहायला मिळते. त्याच्यानंतर खापर कळशी अजून पाहायला मिळते. इराणी किटली इथं पाहायला मिळते. हे सगळं वेगवेगळ्या देशातून केलेलं कलेक्शन आहे. त्याच्याच अलीकडच्या बाजूला वेगवेगळ्या इथं सगळ्यात जुन्या काळातलं जे दळलेलं दळण आहे तर ते चाळून घेण्यासाठीची चाळणी आपल्याला पाहायला मिळते. पूजेसाठीचा जो मंदिरातला दिवा आहे तो इथं पाहायला मिळतोय. भाजी वाढल्यानंतर म्हणजे भाजी बनवल्यानंतर जशा ती पलीकडची मोठी भांडी बघितली आपण, याच्यामध्ये भाजी बनवली जायची आणि मग ती जास्त संख्येत लोक असतील तर त्यांना सर्व करण्यासाठी तर हे पन्हाळ आपण बोलतो त्यांना, ज्यांना इथं कावळं, कदाचित हा कावळा हा त्याचा ओरिजिनल शब्द असेल, तर ते इथं आपल्याला वेगवेगळ्या काळातले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मुघलांच्या काळातले भाजी वाढण्याची जी भांडी आहेत ती इथं आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व भांड्यांवरती नक्षीकाम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर गोव्यातला हा उकडीचा कुकर आहे तो इथं आपल्याला पाहायला मिळतोय. नागालँड आपला जो पश्चिमेकडचा जो देश आहे भारताच्या, तर तिकडची भांडी पण इथं आपल्याला धातूची पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथे एक अजून विशिष्ट अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये ते नेपाळमध्ये जे राजे महाराजे होते तर त्यांच्या जे काही पगडी असायची डोक्याची तर ती पगडी ठेवण्याचं जे भांडं आहे तर ते देखील इथं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर नेपाळचीच आपल्याला इथं द्रव पदार्थ असतील जे काही सर्व करायचे असतील त्याचे एक किटली आपल्याला पाहायला मिळते. मुघलांच्या काळातीलही ती भांडी आहेत आणि इथे एक भली मोठी अजस्त्र अशी एक वेळी पाहायला मिळते जुन्या काळातली, जी की याच्या आकारावरून माशाचा आकार आहे आणि ही बनवली पण आहे ठाण्यातील प्रसिद्ध लोहार आहेत त्यांनी बनवलेली, इथं आपल्याला ती पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण जर असं पुढे आलो तर इथं जुन्या काळात जे म्युझिक वाजवायचे इन्स्ट्रुमेंट आहे, आता ह्याला एक्झॅक्टली काय बोलतात ते मला आता लक्षात येत नाही, पण ते पण आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याच्यानंतर टाईपरायटर आहे आणि हे आता अलीकडच्या काळात त्याचा डेमो बनवलेला आहे, म्हणजे आपण मूवी पाहिला असेल स्पार्टन म्हणून, त्याच्यामध्ये ते 300मध्ये. त्याच्यानंतर इकडे जे आहेत तर ते काश्मीरी हस्तकलेने म्हणजे ह्या सगळ्या भांड्यावरती आतून जे आहे ते नक्षीकाम हे हातानेच केलेलं आहे. त्याच्यानंतर युरोपची काही इथं हस्तकला केलेली भांडी पाहायला मिळतात आपल्याला. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते हँडमेड आहेत, हँडक्राफ्टेड आहेत. इथं अजून काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये तुर्कस्तानची भांडी आहेत. तर तुर्कस्तान हा एक देश आहे, तर त्या देशातील लोकांनी जे काही हस्तकलेने भांडी बनवलेली ती इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे बहुतेक मेणबत्तीचं भांडं आहे. हा मेणबत्तीचं जे भांडं आहे तर ते रशियन अंबरमण्यांपासून बनवलेले आहे आणि हे फ्रेंच बनावटीचं आहे, ज्याच्यामध्ये मेणबत्ती लावली जायची आणि ही कदाचित त्यांच्या जी धार्मिक स्थळं असतील त्याच्या ठिकाणी ते यूज केलेलं असावं. त्याच्याच बॅक साईडला आपल्याला पोर्तुगीजांच्या काळातली इथं धातूची तोफ, पूर्णाकृती तोफ आहे, ती इथं आपल्याला पाहायला मिळते. तोफ आणि तोफेला ओढण्यासाठीचा जो गाडा आहे किंवा जी तोफ ठेवण्यासाठीची रचना आहे गाड्याची ती इथं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याही तोफेचे इथं जिवंत गोळे आपल्याला अजून पाहायला मिळतात. तर ही पूर्णाकृती तोफ आहे धातूमध्ये बनवलेली, ती आपल्याला इथं समोर पाहायला मिळते. तिथून जरासं पुढे आल्यानंतर इथं आपल्याला हा पाणी तापवायचा बंब आहे, हा जुन्या काळातला आहे. हा फारसी लोकांनी वापरलेला फारसी का बनावटीचा इथं आपल्याला जो आहे तो पाण्याचा बंब पाहायला मिळतोय.
त्याच्यानंतर जुन्या काळात जेव्हा राजे महाराजांना खुश करण्यासाठी किंवा एखाद्या व्यवसायाचं त्यांच्याकडून परमिशन वगैरे घेतल्या जायच्या किंवा त्यांना काही गोष्टीसाठी तयार करायचं असेल त्यांना जुन्या काळांमध्ये नजराणे दिले जायचे राजे महाराजांना. तर ते नजराणे हे अशा भल्या मोठ्या ताटामध्ये सजवले जायचे आणि ते सर्व्ह केले जायचे. तर त्या काळातली ही मुघल काळातली नजराण्याची थाळी आहे, ज्याच्यात पूर्ण थाळीवरती अ, हस्तनक्षीकाम केलेच आपल्याला पाहायला मिळते. तशीच आपल्याला वरती रशियन बनावटीची पण नजराण्याची थाळी पाहायला मिळते. त्याच्या बाजूला हा सत्यनारायणाची जी पूजा असते, तर त्याच्यासाठीचाच एक ताट आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर गुजराती थाळी पाहायला मिळते आपल्याला. इटलीच्या बनावटीची एक थाळी इथं आपल्याला पाहायला मिळते. असे खूप सारे जगभरातून वेगवेगळ्या देशातून कलेक्शन केलेल्या गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतात. मध्य प्रदेशची पण आहे, त्याच्यानंतर फ्रान्सची पण आहे. याच्याच फ्रंट साईडला आपण बघितलं तर जुन्या काळातली वेगवेगळी जी माप आहेत, तर ते अगदी लिक्विड असेल म्हणजे द्रव्य असेल किंवा स्थायू पदार्थ असेल, तर त्या सगळ्यांसाठीची मापं इथं आपल्याला पाहायला मिळतात. मग धान्य मापायची आत्ताच्या अलीकडच्या काळात आपण वापरलेली आदुली असेल, चिपटं असेल, ज्याला चिपटं बोलतो किंवा आदुली बोलतो किंवा त्याच्यापेक्षाही लहान गोष्टी मोजण्यासाठीची मोजमापं इथं आपल्याला पाहायला मिळतात. वजनं पाहायला मिळतात. तर दुधाचं किंवा इतर काही द्रव्य असेल, तर त्याच्यासाठीचं माप इथं आपल्याला पाहायला मिळतंय. आदुली आता ते एक ओळखीचे म्हणून आदुली ते एक नाव लक्षात येतंय पटकन. आणि इथं वजनं पण वेगवेगळे पाहायला मिळतात. तर इथं ज्याला आपण वजन काटा बोलतो, तर हा जुन्या काळातला वजन काटा इथं आपल्याला पाहायला मिळतोय. जो की ईस्ट इंडिया कंपनीने वापरलेला आहे 1940च्या दशकाच्या दरम्यान. इथं त्या काट्यात वापरली गेलेली वेगवेगळी वजनं पाहायला मिळतात. इथं मापं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथं अजून काही कलेक्शन पाहायला मिळते. हे जे कलेक्शन आहे तर ते अ, औषधाच्या देण्यासाठीचं वापरलेलं कलेक्शन आहे. आत्ता इंजेक्शनामध्ये एम-एल हा पार्ट आलेला आहे. पण जुन्या काळात पेल्यामध्ये म्हणजे औषध किंवा आयुर्वेदिक औषध वगैरे असेल तर ते बनवून ते दिलं जायचं. त्याचे छोटे-छोटे भांडे इथं आपल्याला पाहायला मिळतात. इथं अजून एक तोळ्याचा तराजू पाहायला मिळतोय. त्याच्याच अलीकडे आल्यानंतर दागदागिने जे ठेवायच्या भांडी असतील जुन्या काळातली, तर ती राजस्थानी बनावटीची इथं दागिन्याची पेटी पाहायला मिळते. त्याच्यानंतर जर्मन मेड थर्मास म्हणजे पाण्याचे टेम्परेचर आहे, तर ते मेंटेन ठेवण्यासाठी किंवा चहा वगैरे असेल, तर मेंटेन ठेवण्यासाठीचं थर्मास बनवलेलं. हे 1940 या दशकातलं आपल्याला थर्मास पाहायला मिळतंय वरती. ते जर्मन जर्मन मेड आहे. त्याच्यानंतर जेवणाचे डबे आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये लहान डब्यांपासून मोठ्या डब्यांपर्यंत आपल्याला सगळ्या डब्यांचे प्रकार इथं पाहायला मिळतात आणि हे पूर्णपणे मिश्र धातूने बनवलेले आहेत. तिथून समोर आल्यानंतर आपल्याला इथं हे अलीकडच्या काळातील जे नाणी आहेत पैशाची 10 पैसे, 5 पैसे, 20 पैसे वगैरे, तर त्या नाण्याचे इथं रांजण भरलेले पाहायला मिळतात. पूर्णपणे भरलेले आहेत. त्याच्यानंतर जुन्या काळातला कुकर आपल्याला समोर पाहायला मिळतोय. त्याच्या खाली जो आहे, तर तो प्रसादाचा धार्मिक प्रसाद वगैरे असेल किंवा मोठी मेजवानी असेल, तर त्या काळात जी बनवली जायची जुन्या काळात, तर त्याच्यासाठीची मोठी भांडी आपल्याला इथं पाहायला मिळतात अजून. त्याच्यानंतर मोत्याचे जे शिंपले असतात, तर त्या मोत्याच्या शिंपल्याचे पण इथं भाग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याच अलीकडे आलो, तर आपल्याला अगदी शिवकाळात किंवा त्याच्याही अगोदरपासून जेव्हापासून लॉक ही सिस्टम अस्तित्वात आली, म्हणजे एखादी गोष्ट बंदिस्त करून आपण ठेवू शकतो. खोली असेल किंवा पेटी असेल किंवा एखादा वस्तू असेल, तर ती बंदिस्त करण्याची पद्धत जेव्हापासून अवलंबली गेली, तेव्हापासून आत्तापर्यंतचे सगळे लॉक आपल्याला इथं पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये जुन्या काळात महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर जे वापरले जायचे, तर हे असे कडी-कोंडा ज्याला आपण म्हणतो, तर त्याचे कड्या इथं पाहायला मिळतायत. त्याच्यानंतर शिवकाळात वापरली गेलेली लॉक पण इथं आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या नावाने. राजस्थानमध्ये इथं उंट आणि हत्ती असे साचा तयार करून त्याचे लॉक तयार केलेले आहेत. मणिपूरमध्ये भगवान बुद्धांची प्रतिकृती साकारून त्याचे लॉक तयार केलेले पाहायला मिळतात. फ्रान्समध्ये वापरले गेलेले लॉक हे ओल्ड कलेक्शन आहे ते इथं पाहायला मिळतंय. ब्रिटनचे लॉक्स इथं पाहायला मिळतात. आता मला वाटते जे आपण नॉर्मली लॉक सगळे यूज करतोय, तर ब्रिटन मेड किंवा ब्रिटन बनावटीचेच आहेत, जे आता ह्याच्या रचनेवरून लगेच आपल्या लक्षात येतं. वेगवेगळ्या लॉकसोबत कीजचं पण कलेक्शन इथं आहे, ज्याच्यामध्ये आत्ताचे मॉडर्न लॉक इथं पाहायला मिळतात. याच्याविषयी माहिती पण आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती वाचू शकता. त्याच्यानंतर केरळ राज्यामध्ये वापरले गेलेले पण इथं जुन्या काळातले लॉक पाहायला मिळतात. शिवकाळातले जे वेगवेगळे लॉक आहेत, तर इथं आपल्याला पाहायला मिळतात. तर हे असे लॉक जे आहेत, तर ते
वेगवेगळ्या खोल्यांसाठी वगैरे वापरले गेले असतील, लॉक करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठीचे. त्याच्यानंतर जर्मन मेड लॉक्स आहेत ते पण वरती पाहायला मिळत आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये बनवलेले पण लॉक इथं भरपूर पाहायला मिळतात. खरं तर ज्यावेळेला ब्रिटिश हे इंडियामध्ये आले, तर त्यावेळेला त्यांना लॉक वापरण्याची म्हणजे सवय होती आणि त्याच्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये एक कारखाना स्थापन केला होता आणि तेव्हापासूनच पूर्ण भारतभर जे आहेत, तर ते लॉक वापरायला सुरुवात केलेली आहे लोकांनी. तर तो जो कारखाना आहे, तर तो कारखान्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पॅडलॉक बनवण्याचा कारखाना ब्रिटिशांनी सुरू केला होता आणि तिथे बऱ्याच लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांनी म्हणजे लॉक बनवायला चालू केलं होतं, जे की त्याच्यानंतर पूर्ण भारतभर त्याची निर्यात होऊन मग ते पूर्ण भारतभर वापरले जातात. पुन्हा एकदा आपण अ, अ, पोर्तुगीजांच्या काळातली ही तोफ बघू शकतो आणि इथे 2 उखळं पाहायला मिळतात. तर जुन्या काळात मसाला कुटण्यासाठी हळद किंवा मसाला कुटण्यासाठी दगडी दगडी असेल किंवा लाकडी असेल, तर ते उसळ वापरलं जायचं आणि उखळ वापरलं जायचं सॉरी. आणि त्या उखळामध्ये जो मोठा दांडा असायचा ज्याच्यामधून ते कुटलं जायचं, तर त्याला मुसळ म्हणतात. तर ते मुसळ पण आपल्याला इथं पाहायला मिळतंय. अलीकडचं जे आहे, तर ते उखळ दगडी बनावटीचं आहे आणि पलीकडचं जे आहे, तर ते उंबराच्या झाडापासून बनवलेलं आहे. म्हणजेच औदुंबराच्या झाडापासून बनवलेलं अ, आपल्याला मुसळ असेल आणि उखळ असेल, तर ते पाहायला मिळतंय तिथे. तिथून जर असं पुढे आल्यानंतर आपल्याला इथं कॅमेराचं कलेक्शन पाहायला मिळतंय, ज्याच्यामध्ये जुन्या काळातले कॅमेराज असतील, ज्याच्यामध्ये एकदम अँटिक असे जुने काळातले कॅमेराज आहेत. त्याच्यानंतर हा हा कॅमेरा आपण जुन्या पिक्चरमध्ये बघतो. हा त्या काळातला फ्लॅश आहे, जो काही सेकंदासाठी बर्न व्हायचा आणि पुढचा फोटो जो आहे तो कॅप्चर केला जायचा. आत्ता जो आहे तो आपण फर्स्ट फ्लोअर बऱ्यापैकी एक्सप्लोर केला आणि आता आपण सेकंड फ्लोअरवरती आलोय. तर इथून वरती आल्याबरोबरच आपल्याला इथं ग्लोबली जे काही पोस्टाचे तिकीट्स आहेत, तर त्या तिकीट्सचं भयंकर असं भलं मोठं कलेक्शन केलेलं इथे पाहायला मिळतं आपल्याला. तर हे पोस्टाचे तिकीट्स इथे लावलेले आहेत, जिन्यातून वरती येतानाच. आल्याबरोबर आपल्याला समोर ज्या गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये इथं जे दळण दळलं जायचं, तर त्याची चक्की इथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर देवपूजेची पालखी असेल, तर ती पालखी इथं पाहायला मिळते. जुन्या काळात ज्या दिवे लावले जायचे मंदिरामध्ये असतील किंवा इमारतीच्या आतमध्ये, तर ते दिवे इथं पाहायला मिळत आहेत. दिवटी बोलतो आपण त्याला. ते दिवटी पाहायला मिळते. ही जी पालखी आहे, तर ती संपूर्ण धातूची पालखी आहे आणि धातूच्या पालखीला जो अ, आधार देण्यासाठीचा जो शिडीसारखा भाग वापरला जायचा, तर तो इथं आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या पाठीमागं जी दळण दळायची जाती आहेत आपल्या मराठी संस्कृतीतली, तर ती तिथं पलीकडे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याच पलीकडे एका पूर्ण अशा लाकडी भांड्यामध्ये काही नाणी ठेवलेली आहेत. तर ती राजस्थानी ज्या काही राजघराणे होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्या काळात वापरली गेलेली तिथं आपल्याला वेगवेगळी नाणी पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्याही पेक्षा एक भयंकर गोष्ट म्हणजे इकडे या बाजूला इथे लिहिलेलं आहे, ही समोर जी दिसते, तर ती तब्बल 25 किलोची कुऱ्हाड आहे. आणि त्या कुऱ्हाडीचं वर्णन असं केलेलं आहे, की नेपाळी पूजेची राक्षस कुऱ्हाड आहे ती. तर जुन्या काळात बऱ्याच ठिकाणी बरेच मंदिर असतील, तर त्या मंदिरांमध्ये काही बळी वगैरे देण्याची प्रथा असायची, म्हणजे पूजेसाठी, देवासाठी वगैरे. तर त्याच्यासाठी काही अजस्त्र अशी ठिकठिकाणी आपल्याला हत्यारे पाहायला मिळतात. कदाचित ते नेपाळी 25 किलोची जी कुऱ्हाड आहे, तर ती तशाच कारणासाठी वगैरे वापरली गेलेली असावी. त्याच्याविषयी कन्फर्म नाहीये, पण त्याचा कदाचित तसा वापर केलेला असावा. त्याच्यानंतर भली मोठी एक भीमकाय आपल्याला शिवकालीन कुदळ पाहायला मिळते. आज जे आपण बघतोय बरेचसे गड जे आहेत, तर ते तासलेले आहेत. तर ते तासण्यासाठीची जी काही इक्विपमेंट असतील, म्हणजे तासून भले मोठे जे कातळकडे ते तासून त्याच्यामध्ये पायऱ्या घडवलेल्या असतात, दरवाजे घडवलेले असतात, देवड्या घडवलेल्या असतात. तर कुदळीच्या आकारावरून मग बाकी जो छनी हातोडा पण असेल, तर त्याचा पण तुम्ही एक अंदाज घेऊ शकता, की ते किती मोठं असेल. त्याच्याच अलीकडे गारुडी म्हणून जे राजस्थानी सफेद आहेत, तर त्यांचा कोयता हे हत्यार आहे, जे उलटं लटकवलेलं पाहायला मिळते. हे विजयानगरीचं जे साम्राज्य होतं, तर त्या काळात नक्षीकाम केलेलं एक जात आहे, तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्याच पुढच्या बाजूला इथं अजून त्यांच्या म्हणजे ज्यांनी हे कलेक्शन केलेलं आहे, त्यांच्या फॅमिली ट्रीमधील लोकांची इथं आपल्याला माहिती पाहायला मिळते. तिथून जरासं पुढे आल्यानंतर इथं जे वेपनचं कलेक्शन आहे, तर इथं आपल्याला पाहायला मिळते. तर आसाम या राज्यातली तिथं आपल्याला काही भाले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी छोट्या कुऱ्हाडी
छोटे इक्विपमेंट जे आहेत तर लढण्यासाठीचे ते वापरलेले वेगवेगळ्या कुऱ्हाडी इथं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर भाले असतील, बरसे असतील, तर ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथं अजून एक वेगळ्या प्रकारची कुऱ्हाड पाहायला मिळते, ज्याच्या दोन्ही बाजूला जी आहे तर ती पातं तयार करून त्याला धार दिलेली आहे. अजून एक छोट्या आकाराची पण कुऱ्हाड पाहायला मिळते. इथं गुलाम वंशाची म्हणजे कुतुबुद्दीन आणि जे सुलतान घराणं होतं, तर त्यांच्या काळात वापरली गेलेली नाणी इथं पाहायला मिळतात. सुरी घराणं म्हणजे सुरी घराण्यांच्या काळात जी काही नाणी वापरली गेली असतील त्यांच्या राजव्यवहारासाठी, तर ती इथं आपल्याला पाहायला मिळतात. 350 वर्षापूर्वीचे इथं आपल्याला जे काय तर भाल्यांचे प्रकार पाहायला मिळतात, जे राजपूतकालीन आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडी पाहायला मिळतात. बरसा, त्रिशूळ असेल तो पाहायला मिळतोय. इथं कुऱ्हाडीचे अजून 1-2 प्रकार पाहायला मिळतात. आणि हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली नाणी आहेत, तर ती इथं पाहायला मिळतात. आणि ही म्हणजे आपल्या महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर ते अगदी शेवटच्या पिढीपर्यंत या नाण्यांचा वापर होत आलेला आहे. ती आपण नाणी इथं बघू शकतो. तर ते वेगवेगळ्या आकाराच्या कट्यार इथं पाहायला मिळतात. तर महाराजांच्या काळात अशा प्रकारची कट्यार वापरली जायची. त्याच्यात वेगवेगळ्या आत्ताच्या मॉडर्न मग कुकरी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या कट्यारी इथं आपल्याला पाहायला मिळतात. तिथून जरासं पुढे आल्यानंतर इथं अजून आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे भाले पाहायला मिळतात. वेगवेगळ्या राजघराण्यांमध्ये त्या वापरलेली इथं नाणी पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये ब्रिटिशांनी वापरलेली पण नाणी इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि अ, आफ्रिकामध्ये ज्यावेळेस जुन्या लढाई व्हायच्या, तर त्यावेळेला अशा लाकडी ढाली वापरल्या जायच्या. ही ढाल त्या काळची आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंच लोकांनी लढाईमध्ये वापरलेल्या ढाली इथं आपल्याला ॲक्चुअल त्याचं मॉडेल पाहायला मिळते. म्हणजे ह्या त्याच ढाली आहेत ज्या वापरल्या गेलेल्या आहेत जुन्या काळामध्ये. इथं होळकर घराण्यातल्या कुऱ्हाडी पाहायला मिळतात. मराठा शैलीतला भाला इथे पाहायला मिळतोय, शस्त्र पाहायला मिळते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या भाल्यांचं इथं कलेक्शन पाहायला मिळते. तिथून अजून आपण मागच्या बाजूला बघितलं तर इथं जे आहेत तर दुर्बीण पाहायला मिळतात आपल्याला. हे जे खाली आहेत होळकर घराण्यातल्या अहिल्यादेवी होळकर आहेत. तर त्यांच्या काळात वापरले गेलेल्या या छोट्या आकाराच्या तोफ आहेत. सॉरी, या छोट्या आकाराच्या तोफ आहेत. आणि पालगुंडी हा खेळ आहे जुन्या काळातला, प्राचीन भारतीय खेळ आहे. आणि त्याच्यानंतर तुर्कस्तानमध्ये वापरलेली दागिन्याची पेटी पाहायला मिळते. जुन्या काळात जे जनावरं असायची तर त्यांच्या शिंगांपासून पण बरीचशी इक्विपमेंट बनवली जायची. तर त्याच्यातला आपल्याला इथं काही प्रकार पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये इथं काही वाद्य पाहायला मिळतात. हे शिंग आहे, तर ते जनावराचं शिंग आहे ॲक्च्युअलीमध्ये. आणि वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, नागालँड, थायलँड. तर तिबेटियन खंजीर इथं पाहायला मिळतात. मराठा शैलीतली पण इथं खंजीर पाहायला मिळते. त्याच्यानंतर मुघल शैलीतली खंजीर पाहायला मिळते. आणि वाडियार जर्मनी किंवा ठिकठिकाणच्या बऱ्याच ठिकाणची जी वाजवायची इन्स्ट्रुमेंट आहेत ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. इथं आर्मीमध्ये जी गन लोडेड एक व्हेकल पाहायला मिळते. ही जीप आहे ज्याच्यामध्ये गन लोड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये लाईव्ह जे आहेत तर ते काडतूस पण अवेलेबल आहेत. ब्रिटिश काळामध्ये वापरल्या गेलेल्या वेगवेगळ्या गन्स इथं पाहायला मिळतात आपल्याला, ज्याच्यामध्ये छोट्या गनपासून ते मोठ्या बंदुकीपर्यंतच्या इथं आपल्याला वेगवेगळे मॉडेल्स पाहायला मिळतात. तर त्यावेळेला आर्मीने जे काही इक्विपमेंट वापरलेले असतील तर ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. ब्रिटिशकालीन म्हणजे त्या काळातले नाही, हे अलीकडच्या काळातलेही असू शकतील. फक्त हे आर्मीमध्ये यूज केलेली व्हेकल वगैरे आता इथं युद्धाच्या काळात एकदम अल्ट्रा लाईट व्हेकल जे आहे ते मोटरसायकल इथं पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये इंजिन फिट केलेलं आहे पण पूर्ण बॉडी जी आहे ते सायकलीची आहे. तिथून जर असं पुढे आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या तलवारीचे प्रकार इथं पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये गुजरात गायकवाड गुजरात असं लिहिलेलं आहे. आता ते गुजरातची आहे की गायकवाड फॅमिली ही महाराष्ट्रातली फॅमिली वाटते मला. हे त्यांच्या त्यांच्या काळातली किंवा त्यांच्या घराण्यातली ढाल आणि वेगवेगळ्या शस्त्रांचं कलेक्शन तिथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर जुनागड गुजरातमध्ये सापडलेली किंवा तिकडची ही ढाल पाहायला मिळते. मुघलकालीन ढाल पाहायला मिळते. त्याच्यानंतर बहादूर शाह जफर त्यांच्या काळात पाहिले मतलब म्हणजे त्यांच्या काळात वापरली गेलेली इथं आपल्याला अजून एक ढाल पाहायला मिळते. त्याच्यानंतर मुघल काळातली नाणी पाहायला मिळतात. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात जी नाणी वापरली गेली 1948 ते 1965 पर्यंत, त्या नाण्यांचं कलेक्शन इथं पाहायला मिळते आपल्याला. अजून इथं वेगळं मराठा तलवार पाहायला मिळते आपल्याला. आणि त्याच्यानंतर आरबी ढाल पाहायला मिळते. त्याच्यानंतर अजून वरती मावळा म्हणजे मावळा ढाल, जे आपले मावळे असायचे
तर ते मावळ्यांनी जी ढाल वापरलेली आहे, तर त्या ढालींची रचना इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर वरती अजून एक शस्त्र आहे, जे की शिंगापासून बनवलेलं असावं, सांबराच्या किंवा काळविटाच्या, ते देखील आपल्याला तिथं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर शिरस्त्राण असेल किंवा जे कवच शरीरावरती घातलं जायचं, तर ते कवच इथं आपल्याला पाहायला मिळतं युद्धामध्ये. जे वापरल्या जायच्या गोष्टी. होळकर घराण्यामध्ये वापरली गेलेली ढाल आपल्याला पाहायला मिळते, तलवारी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर माडू प्रकारची ढाल पाहायला मिळते. मध्य प्रदेशमध्ये ज्या काही ढाली वापरल्या जायच्या, त्या इथं पाहायला मिळतात आपल्याला. अजून जे आहेत तर ते ढालींचे बरेचसे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या राजघराण्यांमध्ये वापरली गेलेली, राजसत्तांमध्ये वापरली गेलेली नाणी पण इथं आपल्याला पाहायला मिळतात. रशियन मेड किंवा रशियन बनावटीची एक ढाल पाहायला मिळते आपल्याला. राजपूत बनावटीची पण ढाल पाहायला मिळते आणि ही आफ्रिकन ढाल आहे, जी धातूंपासून बनवलेली आहे वेगवेगळ्या. तर अजून ढालीचं कलेक्शन आहे. इकडे अजून पोस्टाचे तिकीट आहेत, तर त्याचं कलेक्शन पाहायला मिळते आपल्याला. आणि इथे फ्रेंच, ब्रिटिश आणि मराठा शैलीमध्ये ज्या बंदुकी वापरली गेलेल्या आहेत, तर त्या बंदुकी आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये अजून गुप्तोत्तरकालीन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची नाणी देखील अजून इथं पाहायला मिळतात. तर अगदी जुन्या काळातलं कलेक्शन आहे इथं. म्हणजे ही तुम्ही बघू शकता. एकदम भली मोठी लांबलचक जे, तर इथे एक बंदूक पाहायला मिळते. त्याच्यानंतर अजून इकडं त्याच्या म्हणजे जुन्या काळातले म्हणजे एकदमच अतिप्राचीन ज्या बंदुकी आहेत, त्याच्यापेक्षा जरा मॉडर्न इथं अलीकडे पाहायला मिळतात, ज्याला स्कोप पण लावलेला इथं पाहायला मिळतोय. तर इथं अजून शिवराई जे आहे, शिवराईचं कलेक्शन इथं पाहायला मिळतंय. हे विजापूर शिवराई असं इथं नोट केलेलं आहे. पण हे महाराजांच्या काळात जे वापरलेलं नाणी असतील, तर ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुकी इथं पाहायला मिळतात. त्या बंदुकीचा म्हणजे मॉडेल इथं समोर नोट केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून, स्लो करून बघू शकता ते. नाणी जी बनवली जायची, तर त्या नाण्यांचा एक साचा असायचा आणि तो साचा इथं आपल्याला पाहायला मिळतोय. तर वेगवेगळे साचे इथं आपल्याला दिसतायत, ज्याच्यामध्ये साचे बनवण्याचा म्हणजे नाणी बनवण्याचे साचे इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. काश्मीर प्रांतात जी नाणी सापडली आहेत, तर ती नाणी इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अश्मयुगीन हत्यारे इथं पाहायला मिळतात. म्हणजे अश्मयुगीन मानव, त्याच्या ज्या पाऊलखुणा आहेत त्या काळच्या, तर त्यांनी शिकारीसाठी वापरलेली हत्यारे इथं पाहायला मिळतात आपल्याला. ज्याच्यामध्ये अ, ही कदाचित हे दगड जे आहेत, तर ती फक्त त्या काळातली असतील आणि लाकडं जे असतील, तर ते आत्ताच्या काळातली असतील. मिझोराम राज्यामध्ये वापरलेले जे काही भाले सॉरी जे धनुष्यबाण आहेत, तर ते वरती आपल्याला ते धनुष्य आणि त्याचे बाण एकत्रित केलेले पाहायला मिळतात. इथं मसाई मारा म्हणजे आफ्रिकन मसाई म्हणून एक आदिवासी जमात आहे. तर त्या मसाई जमातीचं जे शस्त्र आहे, तर ते धनुष्यबाण जे अजूनही यूज करतात ते इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर नागालँड मध्ये वापरले गेलेले बाण आहेत, तर ते इथं पाहायला मिळतात. नागा लोक आपण ज्यांना बोलतो, की ना ना नागालँडचे, तर त्यांनी वापरलेले बाण इथं पाहायला मिळतात. मध्य प्रदेशच्या एरियामध्ये सापडलेले इथं अजून काही तलवारीचे अवशेष कुऱ्हाडीचे अवशेष पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडी इथं पाहायला मिळतात. मोठे आता हे धनुष्य बाणच इतके भीमकाय आहेत, मग त्याच्यामुळे धनुष्याची साईज काय असेल ह्याचा फक्त आता आपण अंदाज लावू शकतो. आता आपण पलीकडून जाऊया आणि आता लास्ट सेक्शन राहिला आपला, तो बघूया आणि आपण मग इथून पुढच्या प्रवासाला निघूया. आपल्याला अजून ठोसेघरला जायचं आहे आणि तिथून सुंदर सुंदरगड म्हणजेच दातेगडला जायचं आहे आपल्याला. तर मराठा शैलीतली इथं तोफ जी आहे, ते सगळ्यात वरती लावलेली पाहायला मिळते आणि महाराजांच्या काळातले कुऱ्हाडीचे अवशेष पण इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर चिलखत जे अंगामध्ये घातलं जायचं, तर ते चिलखत इथं राजपूत बनावटीतलं चिलखत इथं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ही मराठा शैलीतली तोफ आहे आणि पूर्णाकृती तोफ आहे. तोफेचे गोळे देखील आपण इथं बघू शकतो. त्याच्यानंतर इथं अजून जे आहेत तर वेगवेगळी शस्त्र पाहायला मिळतात. ढाल असेल, तलवार असेल, भाला असेल, बर्ची असेल, त्याच्यानंतर छोट्या-छोट्या बंदुकी असतील, तर त्याचं मी तुम्हाला जस्ट व्हिडिओमधून दाखवतो. तर वेगवेगळ्या देशातून हे कलेक्शन केलेलं आहे आणि त्याच्या पुढे प्रत्येक बंदुकीपुढे त्याचं कोणत्या देशाची बनावट आहे ते पण लिहिलेलं आहे. व्हिडिओ स्लो करून तुम्ही ते बघू शकता.
आत्ताची जी आपल्या आर्मीमध्ये वापरली जाणारी बोफोर्स ही जी तोफ आहे तर त्याची प्रतिकृती इथं साकारलेली पाहायला मिळते. आणि ही पठाणी ढाल अंदाजे 450 वर्षापूर्वीची 75 किलो वजनाची एक भीमकाई ढाल इथं पाहायला मिळते आपल्याला. ढाल ही समोरून होणारा जो मारा असेल, धनुष्य बाणाचा असेल किंवा भाल्याचा वगैरे मारा असेल, तर तो पूर्णपणे अडवण्याची ही एकाच ढालीची कॅपॅसिटी असेल. आणि समोरच्या शत्रूला पाहण्यासाठी जी इथं छोटीशी पोकळी केलेली पाहायला मिळते. आणि ही ढालीचं वजन जे आहे ते तब्बल 75 किलो आहे. त्याच्यानंतर इथं फ्रेंच बनावटीची तलवार पाहायला मिळते आपल्याला. त्याच्यानंतर मशाल ज्या ठिकाणी आपण महालामध्ये असेल किंवा गडकिल्ल्यांवरती असेल ज्या ठिकाणी लावतो, तर ती जागा इथं पाहायला मिळते. वेगवेगळे पुन्हा पंजाब प्रांतातले वगैरे वेगवेगळ्या ठिकाणची जी आहेत तर नाणी इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर अजून पुढे आल्यानंतर आपल्या शिवकाळातली इथं बंदूक पाहायला मिळते. म्हणजेच महाराजांच्या काळात अशा प्रकारच्या बंदुकी ज्या आहेत त्या वापरल्या गेलेल्या आहेत. आणि त्याची ॲक्च्युअल जे बंदुकी वापरलेल्या आहेत त्याच आपल्या समोर आता आहेत, त्या आपण बघू शकतो. फ्रेंच बनावटीच्या तलवारी आपण बघू शकतो. त्याच्यानंतर वरती ज्या आहेत त्या मराठा शैलीतल्या तलवारी आहेत. आणि शेतीसाठी जो वापरला जाणारा विळा आहे तर तो इथं आपल्याला शिवकाळातला विळा पाहायला मिळतोय. मराठी शैलीतली पुन्हा एकदा नाणी इथं पाहायला मिळतात आपल्याला. आणि शीख लोकांची जी तलवार असायची तर शीख बनावटीची तलवार इथं आपल्याला पाहायला मिळते. इथे एक अजून वेगळ्या प्रकारची तलवार पाहायला मिळते. तर ही तलवार जी आहे तर अंदाजे 300 वर्षाहून अधिक जुनी आहे. आणि तिला क्राफ्टेड केलेली एक मूठ आपल्याला पाहायला मिळते जी खंडा पद्धतीची आहे. आणि त्याच्यानंतर मुघलकालीन जे आहे तर ते विळा असेल, त्याच्यानंतर सतूर असेल किंवा वेगवेगळे चाकू असतील ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. उंटावरून तेल म्हणजे घेऊन जाण्यासाठीच्या बुदल्या ज्या आहेत तेलाच्या ते इथं आपल्याला पाहायला मिळतात, जे आपण समोर बघू शकतो. त्याच्यानंतर दही घुसळण्याची जी रवी आहे ती भली मोठी रवी इथं आपल्याला पाहायला मिळते. पंचधातूपासून बनवलेली पळी इथं पाहायला मिळते. इथं वेगवेगळ्या प्रकारची नाणी अजून पाहायला मिळतात आपल्याला. इथं शंखांचं कलेक्शन आहे. त्याच्यानंतर भांडी, बऱ्या प्रकारच्या पळ्या आणि जेवणाची ताटे इथं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याच मागच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे आडकिते आणि कंगवे इथं पाहायला मिळतात, जे फणी बोलतो आपल्याला, केस विंचरण्यासाठी जे वापरतो ते. तर वेगवेगळ्या ठिकाणचे आडकिते इथे पाहायला मिळतात. आणि लास्ट आपल्याला इथं जे आहे तर अजून कट्याराचे काही प्रकार पाहायला मिळतात वेगवेगळे. आणि त्याच्यानंतर हा मॉर्टर बॉम्ब आहे, म्हणजे जमिनीवरून जो लॉन्च केला जातो आणि तो समोर वरती जाऊन पुन्हा दुसरीकडे आदळतो, तर तो आणि वादळावरती फुटतो तो बॉम्ब इथे समोर आपल्याला पाहायला मिळतोय. रेल्वे ट्रॅकचे जे सिग्नल आहेत जुन्या काळातले ते इथं पाहायला मिळतात. जुन्या काळात वापरले गेलेले टेलिफोन, तारयंत्र किंवा दुर्बिणी असतील ते इथं आपल्याला पाहायला मिळतात. नाईट व्हिजन गॉगल, मला वाटलं की ही टेक्नॉलॉजी अलीकडच्या काळातली आहे, पण नाईट व्हिजन हे कदाचित जुना कन्सेप्ट आहे. आणि ते मला वाटते आर्मीचे इक्विपमेंट असतील जे रात्रीच्या वेळी शत्रू सैन्यावर हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी वापरले गेलेले असावेत. त्याच्यानंतर हा याला हँगर बोलतो आपण, म्हणजे बोट थांबवण्यासाठी किंवा वरती मारा करून वरती जाण्यासाठी, चढण्यासाठी वगैरे त्याचा वापर केला गेलेला असावा. तर ज्यांनी हे कलेक्शन केलेलं आहे तर त्यांच्याविषयी इथं आपल्याला एंडला माहिती पाहायला मिळते. तर व्हिडिओ स्लो करून तुम्ही ती रीड करू शकता. तर हे एकदम असं युनिक गोष्टींचं कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये मॉडर्न गोष्टींचं पण कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि जुन्या काळातील ज्या गोष्टी असतील अगदी अतिप्राचीन काळापासून, म्हणजे जे अश्मयुगीन काळातली हत्यार आहेत तेव्हापासून ते आत्तापर्यंतची हत्यार आपल्याला पाहायला मिळाली. आणि बऱ्यापैकी गोष्टी आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. रॉकेट लॉन्चर जी सिस्टम असते तर ती इथं पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये लाईव्ह रॉकेट्स आहेत पलीकडे. आणि ही गाडी आहे ज्याच्यामध्ये ते लोड करून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेले जायचे. तर त्याच्यामध्ये लाईव्ह जो आहेत तर ते जिवंत रॉकेट्स ठेवलेले पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपण जे तर अनप्लॅन्ड
आपण संग्रहालयाला भेट दिली आणि आपल्याला इथं खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. अगदी अतिप्राचीन काळापासून, अश्मयुगीन काळापासून ते आत्ताच्या मॉडर्न काळापर्यंत असलेल्या, वापरात असलेल्या बऱ्यापैकी गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर तुम्ही कधी ठोसेघरला येण्याचा प्लॅन करत असाल, तर वेळ भेटला तर अवश्य एकदा 5 ते 10 मिनिट येऊन तुम्ही एकदा जस्ट गो थ्रू करा. इथं भरपूर अशा जुन्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि अ, तुम्ही त्या निश्चितच बघू शकता ठोसेघरच्या वाटेवरती.